To all of you. Today we will start the prevention of accident in children. Let's see. Children are valuable, vulnerable to injury, natural custody, investigation, impulsive, impatient, less careful, hyperactive, drive to test on a new master skill, attempt activities before the developmental readiness, self-assertion and challenges to rule, desire for the peer approval. These are the points in under vulnerable to injury means जे लहान लहान मुले असतात ते खूप हायपर ॲक्टिव्ह असतात, खूप धडपडे असतात. ते नवीन नवीन जे स्किल शिकतात ते इम्प्लांट करायचा प्रयत्न करतात, त्याच्यामुळे त्यांना इंजुरी होऊ शकते. अँड लहान लहान मुलांमध्ये पण चॅलेंजेस लागतात, तू हे कर मी हे कर असे चॅलेंजेस लागतात. ते त्याच्यामुळे त्यांना त्यांच्यामध्ये इंजुरी बघायला भेटते. तर डेफिनेशन WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डिफाईन an accident is an event independent of a human will caused by outside forces acting rapidly and resulting in a physical or mental injury. ॲक्सिडेंट हा एक इंडिपेंडंट आहे, म्हणजे तो कोणावर डिपेंड नाही. एक आउटसाइड फोर्स असतो, रॅपिडली ॲक्ट होतो आपल्यावरती, त्याच्यामुळे आपल्याला फिजिकल व मेंटल इंजुरी होती. या डेफिनेशन इंजुरी ॲक्सिडेंटची. Accident is defined an unexpected, unplanned occurrence which may involve injury. ॲक्सिडेंट काय आहे? अनएक्सपेक्टेड आहे, अनप्लॅन असतो, त्याच्यामुळे आपल्याला इंजुरी होती. Unpremeditated event resulting in a recognized damage. Occurrence in a sequence of events which usually produce unintended injury, death or proper damage. ॲक्सिडेंटमुळे कधी कधी इंजुरी जर खूपच ॲक्सिडेंट मेजर असेल, सिव्हिअर असेल, तर ते डेथ किंवा प्रॉपर्टी डॅमेज होते. इंजुरी इट इज अन intentional or unintentional damage to the body due to the exposure to external agent which can be thermal, mechanical, electrical, chemical, energy or agent. इंजुरी म्हणजे काय होतं? इंजुरीमध्ये आपल्या बॉडीला एक्सटर्नली डॅमेज होतं. तर ते डॅमेज कशा पद्धतीने होतं? थर्मल म्हणजे आग, मेकॅनिकल म्हणजे हे पत्रा लागणे, हाणमारी, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल म्हणजे इलेक्ट्रिकल शॉक, केमिकल म्हणजे ॲसिड्स वगैरे हे एजंट आहेत. चिल्ड्रन्स आर मोर लाईकली टू बी इंज्युअर दॅन अडल्ट्स. वाय? चिल्ड्रन्स हे का बरं जास्त इंज्युअर होतात दॅन अडल्ट्स? तर ते बघूया त्याच्यात. चिल्ड्रन्स हॅव सॉफ्टर अँड फॉर देअर साईज बिगर हँड्स दॅन अडल्ट्स. Children don't always know how to keep themselves safe. They haven't learned yet. Children have small arms, legs, hands, feet, fingers that can catch in a small grab and hold. Young children have thinner skin than adults and their skin can be easily hurt. तर ह्याच्यात काय म्हणलेलं आहे, ते जे चिल्ड्रन असतात त्यांचे हँड, लेग्स, फीट, फिंगर्स हे स्मॉल स्मॉल गोष्टींना लवकर ग्रॅब करतात आणि चिल्ड्रनची स्किन ही थिन असते दॅन अडल्ट्स, त्याच्यामुळे त्यांना लवकर इंजुरी होते. ह्या स्लाइडमध्ये त्यांनी हे सांगितलं. देन चिल्ड्रन्स आर ॲट ग्रेटर रिस्क. चिल्ड्रन्स ग्रेटर रिस्कवरती कधी असतो? चिल्ड्रन्स लिव्ह इन अ वर्ल्ड built for the adults. Stronger association between the injury, his age, developmental stage, his interaction activities with in the world, lack of supervision,
असिस्ट टू प्रोटेक्टिव्ह मटेरियल्स. म्हणजे चाइल्ड ग्रेटर रिस्कवरती कधी असतो जर त्याचं डेव्हलपमेंट होताना आपण त्याचं सुपरविजन केलं नाही, व्यवस्थित लक्ष ठेवलं नाही, त्याला नीट गाईड केलं नाही चाइल्डला, तर त्यावेळेस इंजुरी ग्रेटर रिस्कवरती पाहायला मिळते. सिम्पली reproducing injury strategies for adult may not be effective for children. World become dangerous for them. Cleaning chemicals, outlets, ovens, sharp corners, kerosene lamps, bodies of water and traffic. तर वर्ल्डमध्ये काय काय डेंजरस आहे, जर क्लिनिंग केमिकल्स आहेत म्हणजे फिनाईल, हार्पिक हे सारखे एक्झाम्पल. हे का करतात, जर खाली ठेवलं असेल तर चाइल्डला माहीत असते, हे चाइल्डला माहीत नसते हे फिनेल आहे, हार्पिक आहे, हे हार्मफुल आहे, हे इफेक्टिव्ह आहे, हे अनइफेक्टिव्ह आहे. तर ते चाइल्ड काही पण बघितलं की ते तोंडात टाकतं. जर चाइल्डने हे क्लिनिंग केमिकल बघितले आणि ते तोंड टाकले तर त्याला इन्फेक्शन आणि हे होऊ शकतं, तो बिमार पडू शकतो. देन शार्प कॉर्नर्स म्हणजे शार्प कॉर्नर्समध्ये ड्रेसिंग टेबलचा शार्प कॉर्नर, डायनिंग टेबलचा शार्प कॉर्नर, बेडचे हे पण बेबीजला हार्म करतात. केरोसिन लॅम्प्स, देन बॉडीज ऑफ वॉटर, ट्रॅफिक, देन चाइल्डहुड ॲक्सिडेंट. Leading cause of death and disability in children and young adulthood. More than 5 million deaths per year worldwide. Lack of the global attention to childhood injuries. Leading cause of death in children over 1 year. Incidence per child. Every hour, one child dies from an injury. About 1 in 5 child death is due to the injury. हे 1 चाइल्ड मध्ये काय म्हणलेलं आहे, एव्हरी अवर प्रत्येक तासाला एक चाइल्ड मृत्यू पावतो इंजुरीमुळे. 5 जणांपैकी 1 जण हा मृत्यू पावतो ड्यू टू इंजुरी. एव्हरी 4 सेकंड चाइल्ड इज ट्रीटेड फ्रॉम इंजुरी इन इमर्जन्सी डिपार्टमेंट. एव्हरी 4 सेकंदला एक चाइल्ड ट्रीटमेंट कंप्लीट होती फ्रॉम इमर्जन्सी डिपार्टमेंटमधून. ओके. देन टाइप्स ऑफ ॲक्सिडेंट बघूयात आता. द कॉमन ॲक्सिडेंटल इंजुरी अँड इट्स प्रिव्हेन्शन इन अ डिफरंट एज ग्रुप. इन्फंट्समध्ये कुठले कुठले होते, कट, फॉल, सफोकेशन, बर्न, इंजेक्शन. तसं ह्याचं प्रिव्हेन्शन कसं करायचं, कीप अलोन, नेवर कीप अलोन, स्मॉल टायनी टॉयज, अवॉइड सॉलिड फूड्स, आयटम कीप ऑलवेज अवे, स्टोव, फायर एक्सेट्रा, इलेक्ट्रिकल अपिअरन्स. प्रिव्हेन्शनमध्ये काय आहे, पहिलं म्हणलं नेवर कीप अलोन. जे चाइल्ड आहे त्यांना कधीच एकटं सोडायचं नाही कुठे पण, घरात, बेडवरती. जर त्यांना आपण बेडवरती एकटं सोडलं आणि जर सायट्रसवरती नसतील तर चाइल्ड हे हायपर ॲक्टिव्ह असतो, त्याच्यामुळे तो बेडवरून खाली पडण्याची शक्यता असते, तो त्यावेळेस फॉल होतो. देन स्मॉल टायनी टॉयज मतलब असे खेळणी टॉयज जे की सहज बॉडीच्या आतमध्ये जाऊ शकतात, तोंडातून, नोजमधून, ते अवॉइड करायचे, त्याला घेऊन देणे. इलेक्ट्रिकल अप्लायन्स म्हणजे हीटर, प्रेस, चार्जर्स, इलेक्ट्रिकल सॉकेट्स हे सगळे चाइल्डपासून दूर ठेवायचे. अवॉइड सॉलिड फूड आयटम्स, कीप अवे स्टोव और फायर्स. लहान मुलांपासून जे आग लागण्याचे उपकेंद्र आहेत म्हणजे स्टोव किंवा माचीस, लायटर हे सगळे चाइल्डपासून दूर ठेवायचे, त्याच्यामुळे प्रिव्हेन्शन होतं चाइल्डमध्ये ॲक्सिडेंटचं. नेवर लिव्ह अन इन्फंट अलोन on a cot, table or in unprotected place to prevent fall. Never use small tiny things to children. Toys should not have removable small parts which can be aspirated or pulled into the ear or nose. Never feed solid which are difficult to swallow or chew. म्हणजे लहान मुलांना असं काय खाऊ घालू नका की त्यांना ते
सॉल्व्ह करण्यासाठी आणि चावण्यासाठी डिफिकल्ट जाईल. देन कॉइन्स, बटन्स, बीड्स, मार्बल्स मस्ट नॉट बी लेफ्ट विदिन द चाइल्ड रिच. म्हणजे छोटे छोटे कॉइन, बटन्स हे चाइल्ड पासून दूर ठेवा. कीप द स्टोव और फायर सोर्सेस, हॉट थिंग्स फार अवे फ्रॉम द चाइल्ड. इलेक्ट्रिकल appliances should be kept out of the reach. Never leave the infant near the water tub or a pond, and never go out alone. चाइल्डला वॉटर बॉडीजच्या म्हणजे नदी, तलाव, स्विमिंग पूल याच्यापाशी ठेवून लांब जाऊ नका. हे टॉडलर्स मधले कुठले कुठले ऍक्सिडेंट होतात. ॲस्पिरेशन ऑफ कॉइन्स, बटन्स, थर्मल इंजुरी, फॉलिंग, ड्रॉनिंग, इलेक्ट्रिकल शॉक. त्याचं प्रिव्हेन्शन बघूया. गिव्ह प्रॉपर डायरेक्शन फॉर अ सर्टन ॲक्टिव्हिटी. टॉडलरमध्ये आपण सांगू शकतो मुलांना की असं असं हे करायचं, असं ते करायचं. तर डायरेक्शन त्यांना द्यायची, गायडन्स द्यायचा. कीप कॉन्स्टंट सुपरविजन. घरातल्या पॅरेंट्सनी जे टॉडलर झाले त्यांच्यावरती कॉन्स्टंट सुपरविजन ठेवायचं. कीप हार्मफुल सबस्टन्स लाईक हॉट थिंग्स, ड्रग्स, पॉयझन्स, केरोसिन ऑइल, इलेक्ट्रिकल अप्लायन्स, शार्प ऑब्जेक्ट आउट ऑफ द चाइल्डपासून या गोष्टी दूर ठेवायच्या. गिव्ह ॲड्युकेट instruction to the caretaker to look after the child and follow proper precaution. Provide safe play materials. Floor should not be slippery. जे टॉडलर चाइल्ड असतात ते सीट विथ सपोर्ट बसू शकतात, विथ सपोर्ट चालू शकतात विथ सपोर्ट. त्याच्यामुळे जो फ्लोअर आहे तो कधी पण वेट ठेवायचा नाही, स्लिपरी ठेवायचा नाही. त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होतात. स्लिपरी नाही ठेवलं की प्रिव्हेन्शन होईल. फर्निचर शुड नॉट बी firmly to prevent fall. Children should not allow to play with the cord, plastic bag or pillow to avoid suffocation. चाइल्ड पासून कॉर्ड, प्लॅस्टिक बॅग आणि पिलो हे दूर ठेवायचं फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ द सफोकेशन. इलेक्ट्रिकल स्विच शुड बी आउट ऑफ द चाइल्ड. Then adolescent, instrumental injury, road traffic accident, electrical current, and sport injury. These all are injuries are seen in a adolescent age group. And how to prevent adolescent injury? Teach for safety precaution with the fire, electricity, sharp and material. Adolescents have much knowledge about the environment. त्याच्यामुळे त्यांना आपण शिकवतो की कशा पद्धतीने प्रिकॉशन घ्यायचं इलेक्ट्रिसिटी, फायर, शार्प मटेरियल पासून. टीच द चाइल्ड फॉर द स्विमिंग. अडोलेसेंट चाइल्डला आपण स्विमिंग शिकवतो. इन केस जर कधी ड्रॉनिंग झाली तर त्यावेळेस तो त्याला प्रिव्हेंट करेल. एन्करेज द प्लेइंग इन अ सेफ प्लेसेस टू अँड कीप अ क्लीन सुपरविजन. Discourage the children flying kite from the open roof and terrace. Teach the child for road safety and zebra crossing and traffic rules. आपण चाइल्डला शिकवायचं झेब्रा क्रॉसिंगचं इम्पॉर्टन्स, रोड कसे क्रॉस करायचे, रोडवरती कुठले सिम्बॉल काय दर्शवतात. त्याच्यामुळे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट होण्यापासून प्रिव्हेन्शन होते. नेवर लिव्ह द चाइल्ड अलोन कार विथ की. चाइल्डला कधी गाडीमध्ये, मोठ्या गाडीमध्ये एकटं सोडायचं नाही विथ की, कारण की तो डोअर लॉक करून घेऊ शकतो आणि त्याला आतमध्ये सफोकेशन होऊ शकतं. त्याच्यामुळे सिरियस इंजुरी होऊ शकते. नेक्स्ट रोल ऑफ नर्सेस. The forethought, the anticipation of the possible risks for accident to the children. Time, sufficient time should be given on a children to keep keen supervision. Discipline should be maintained at home to prevent accident hazards. म्हणजे ॲज अ नर्स आपण काय करायचं,
टाईम जो आपण पॅरेंट्सला हेल्थ एज्युकेशन द्यायचं. हेल्थ एज्युकेशन सांगायचं चाइल्डला तुम्ही इनफ टाईम द्या, त्याला सुपरविजन करा, त्याचे तो कसा बिहेव करतो, त्याला कुठल्या ॲक्सिडेंटपासून आपण चाइल्डच्या पॅरेंट्सला समजून सांगायचं. कोणत्या कोणत्या एजमध्ये कुठले कुठले ॲक्सिडेंट होतात, तर त्यांना कसं प्रिव्हेन्शन करायचं हे पॅरेंट्सच्या समजल्यानंतर ते त्यांच्या पद्धतीने घरी वर्क करतात, सुपरविजन करतात. डिसिप्लिन याच्यानंतर आपण पॅरेंट्सला समजून सांगायचं की डिसिप्लिन हा मेंटेन करायला पाहिजे घरी, त्याच्यामुळे ॲक्सिडेंट प्रिव्हेन्शन होतात. नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटीज हेल्थ एज्युकेशन द्यायचं टू द चाइल्ड अँड पॅरेंट्सला. कसं की ॲक्सिडेंट कुठले कुठले असतात, कोणत्या कोणत्या एजला कुठले कुठले ॲक्सिडेंट होतात, इन्फंटमध्ये कुठले होतात, टॉडलरमध्ये कुठले होतात, ॲडोलेसंटमध्ये कुठले होतात, आणि त्या प्रत्येकाचे प्रिव्हेन्शन. देन प्रोव्हिजन फॉर सेफ एन्व्हायरमेंट, देन सेफ चाइल्ड केअर and prevention of the accidental hazards, assist in a medical care to prevent the disability, take public health measures to prevent road traffic accident, teach traffic rules, implement policies, etc., participate in a policy making and research activities in accident prevention. जर चाइल्ड इंजुर होऊन आपल्यापाशी आलेला असेल हॉस्पिटलमध्ये, तर ॲज अ नर्स आपल्याला त्याचे मेडिकल केअर करणं हे आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आणि त्याला आपण प्रिव्हेन्शन करायचं डिसॅबिलिटीपासून. आणि चाइल्डला आणि त्याच्या पॅरेंट्सला आपण ट्रॅफिक रूल्स समजून सांगायचे, जेणेकरून पॅरेंट्स इन फ्युचर चाइल्डला ते समजून सांगतील. ठीक आहे, या ठिकाणी आपला ॲक्सिडेंट अँड इट्स प्रिव्हेन्शन हा टॉपिक संपलेला आहे.